सण म्हणजे आम्ही 2 दिवस आधी येतो आणि त्यानंतर घरात नेहमी पेंटिंग केलं जातं. देवघराला विशेष करतात. यावेळेस आम्ही अख्ख्या घराला पेंटिंग केलं. आणि दुसरं म्हणजे आतल्या येताना बहुतेक सामान घेऊन येतो, पण जे आता भाजी वगैरे असं काही जे आहेत मातीचं सामान, इथे माती खूप छान सजवली जाते. ते कौंडाळं वगैरे असे 5 फ्रूट्स लावतात, त्यानंतर नारळ वगैरे असे आणि जंगली फुलं सगळी असतात, हरणीची वगैरे फुलं. त्यामुळे हे जरा थोडं ट्रेडिशनल आहे. थोडं म्हणजे असं मुंबईत फारसं असं सजवली जात नाही माती. मग ते सामान भरपूर मिळतं इथे बाजारात, ते घ्यायला आम्ही आता आलेलो. आणि बाकीच्या भाज्या वगैरे शेतातल्या भाज्या बहुतेक. आणि एक ह्यांनी चिबूड घेतलेलं आहे. हे आमच्या मालवणातलं एकदम फेमस आणि टेस्टी फ्रूट आहे. त्याला टरबूज, मुंबईत टरबूज म्हणतात, आमच्या इथे त्याला चिबूड म्हटलं जातं. ते खूप असं टेस्टी फ्रूट आहे. आणि सगळेजण मुलं आमची डेकोरेशन करायच्या मागे आहेत. मग आम्ही थोडी शॉपिंग करायला बाजारात आलो. उत्सव म्हणजे एकदम माझ्या घरी गणपती असतो, त्यामुळे एकदम आनंदी असं वातावरण आहे सगळीकडे. बाजारपेठ अगदी भरलेली आहे. सगळेजण आपल्या आणि बरेचसे जण आपापल्या घरून घरगुती केलेले प्रोडक्ट्स विकायला घेऊन आलेले आहेत. अगदी कोकम वगैरे पासून स्वतः केलेले असे. त्यामुळे आम्ही मोस्टली त्यांच्याकडनंच घेतो, शॉपमधनं घेण्यापेक्षा. त्यांनी घरून जे केलेलं जे आहे त्याला पण थोडा न्याय दिला पाहिजे, म्हणून आम्ही मोस्टली त्यांच्याकडनं. आरती हा सर्वात मस्त असा छान असा कन्सेप्ट आहे इकडे. सगळ्यांच्या घरी जाऊन वाड्यातले लोक आरती वगैरे करतात. प्रत्येक जणाच्या घरी जाण्याची इथे प्रथा आहे. सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत आरती चालूच असते. त्यामुळे खूप मजा येते. गावी म्हणजे मालवणात येऊन गणपती उत्सव साजरा करणं एक एकदम छान मजाच आहे.